पण मी सांगितलं ना, काही प्रश्न चर्चेमध्ये अजूनही आहेत. बाबा, काल सांगलीतले नेते दिल्लीत गेले होते, नेते सांगलीच्या जागेसाठी, आणि त्यांनी हायकमांडची अशी पण मागणी केली की मैत्रीपूर्व तिथली निवडणूक झाली पाहिजे. कसं बघतं त्याच्या मागणीकडे? पण मी सांगितलं ना आपल्याला की काय अजून थोडेसे प्रलंबित मुद्दे आहेत. एका दिवसामध्ये सर्व 48 लोकसभा जागेच्या निवडणुकीचा काही प्रश्न सुटणार नाही. कोऑर्डिनेशन चालू आहे. त्यामध्ये काही जे प्रश्न अजून जे काही सुटलेले नाहीत त्याची चर्चा चालू आहे. स्पेसिफिक कुठल्याही स्पेसिफिक प्रश्न उमेदवाराबद्दल किंवा जागेबद्दल मी बोलणार नाही. देखिए, जैसे मैंने कहा कि आज हमारी तीनों दलों के जो महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है, जो गठबंधन के पक्ष है, उसमें से आज बैठक हुई. उसमें राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ग्रुप के पवार साहब खुद थे, उद्धव जी ठाकरे स्वयं थे, जयंत पाटिल जी उनके पार्टी के अध्यक्ष थे, बालासाहेब थोरात थे और कुछ नेता थे. एडवर्टाइजिंग कैंपेन के बारे में एक प्रेजेंटेशन हुआ, सबने देखा. उसमें हमने अपने सजेशंस दिए हैं और बाद में आगे कैंपेन के बारे में, कोऑर्डिनेशन के बारे में, वॉर रूम के बारे में, जब पर्चा भरने जाएंगे तो उसके लिए कौन जाएगा, कॉमन मीटिंग कैसे होंगी, इसके बारे में काफी सारी बातें हुई जो चलती रहेंगी आगे. गोविंदा ने आज शिवसेना जो लिस्ट जारी हुआ था उसमें काफी बॉलीवुड एक्टर गोविंदा ने आज शिवसेना ज्वाइन किया है. अच्छी बात है. अगर किसी कोई पार्टी में कोई ज्वाइन करता है तो सर, कल जो लिस्ट जारी हुई थी उद्धव गुट की तरफ से, उस पर काफी ज्यादा नाराजगी आप लोगों ने जताई थी कि जो है कोऑर्डिनेशन नहीं किया गया. जैसे मैंने कहा, कुछ मुद्दे हमारे बीच चर्चा में है. बाबा, एक महत्वाचा प्रश्न, रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते जात पडताळणी समितीने रद्द केले. दुसरीकडे नवनीत राणा यांचं जे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं होतं, त्याचं स्टेटस सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असल्याचं पाहायला मिळतंय. असं आहे की ज्या प्रकारे न्यायालयाचा, निवडणूक आयोगाचा वापर सत्ताधारी भाजप पक्षाकडून होतोय, किती पक्षपातीपणे हे चाललेलं आहे सगळे आपण पाहताय. रामटेकच्या आमच्या उमेदवार श्रीमती बर्वे यांच्याबद्दल आम्ही कोर्टातून आदेश घेतले होते त्यांच्या जातीबद्दल, पण आज काहीतरी विशेष प्रक्रिया राबवली गेली, एक विशेष समिती नेमली गेली, सकाळी आदेश देऊन त्यांच्या घराच्या दारावरती नोटीस चिटकवली गेली आणि आज स्क्रुटिनीमध्ये काही निर्णय घेतले. त्याच्याबद्दल न्यायालयामध्ये आम्ही अपील केलेलं आहे. पण एका दलित भगिनीला अशा प्रकारे छळलं जाते हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरावतीचे आहेत, त्यांच्याबद्दल कोर्टानं, न्यायालयानं अंतिम निर्णय दिला नसताना आज भाजपाचे अध्यक्ष म्हणतात की आमचं सगळं ठरलंय. त्याच्याविरुद्ध आम्ही निवडणूक आयोगामध्ये तक्रार पण केलेली आहे. तर इतक्या पक्षपातीपणे सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतंय हे आपल्या निदर्शनास आलं असेल. येणार होती, काल काही नेत्यांनी सांगितलं होतं की 48 तासांमध्ये यादी येईल, अपेक्षित होतं. अद्याप यादी डिक्लेअर नाही. याकरता ही यादी जी असेल किंवा आमची जी अलायन्सची घोषणा असेल ती अधिकृत घोषणा काही दिवसानंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली जाईल. तारीख आणि वेळ तुम्हाला सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. ते जेव्हा एव्हिएशन मिनिस्टर होते तेव्हा एअरक्राफ्ट. आता हे वॉशिंग मशीन मोठं व्हायला लागलेलं आहे. काल कर्नाटकमध्ये जनार्दन रेड्डींची वॉशिंग मशीन झालं, आज प्रफुल्ल भाईंचं वॉशिंग मशीन झालं. शेवटी ही मंडळी भाजपमध्ये का गेलेली आहे? ह्याच्याकरताच गेलेली आहे. त्यांच्या विरुद्ध जे खटले चालू आहेत त्या खटल्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहेत, त्या कधी बंद होत नाहीत, त्या पुन्हा जिवंत केल्या जातात. आज जो पक्ष फुटून वेगळा पक्ष राष्ट्रवादीचा झालेला आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्यापैकी काही नेत्यांना क्लीन चिट मिळाले, काहींना मिळालेली नाही, हे लक्षात घ्या. मी कुणाबद्दल बोलतो तुम्हाला माहिती आहे. प्रफुल्लभाईंना क्लीन चिट मिळाली आहे, पण इथले जे राज्य बँकेचे घोटाळे आहेत किंवा सिंचन घोटाळे त्यामध्ये क्लीन चिट मिळाली नाही. म्हणजे हे कसं सिलेक्टिव्ह त्यांच्यामध्ये पण चाललंय ते बघून घ्या. नाही ते आता मी मगाशी सांगितलं की आमचे बरेच चर्चा झाली, निर्णय झाले, प्रेझेंटेशन झालं. काही प्रश्न अजूनही चर्चेमध्ये आहेत, ते चालू राहील. CBI has filed a closure report in the case when Praful Patel was a civil aviation minister, where he has done the scam of aircraft leasing. How do you look at these developments? Well, basically, the whole purpose of this election or BJP's attempt to get into power third time is to break opposition parties
arrest opposition leaders and get the people on the promise of closing their cases. Mr. Praful Patel's case while he was an aviation minister in leasing aircrafts or in merger of two airlines and all that has been pending. 2017 CBI filed case against it. But very, very large washing machine is out to wash the dirty linen, wash the corruption cases. You saw Janardhan Reddy being washed clean in Karnataka today. You have Praful Patel being given a clean sheet. But please remember, these are all criminal cases. They're never closed. They can always be reopened. And selectively, in case of Rashtrapati, the NCP, Ajit Pawar group, Mr. Praful Patel apparently has been given some relief, not relief but some closure by CBI, but his leader has not been in the irrigation.